नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. कसारा ते जव्हारपर्यंत रेल्वे सेवा सुरू करण्याची प्रवासी संघटनेची मागणी. रेल्वेचे महाव्यवस्थापक यांचा पाहणी दौरा असल्या कारणाने कसारा ते जव्हारपर्यंत रेल्वे सेवा सुरू करण्याची प्रमुख मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली. सकाळी 9:30 पासून इगतपुरी ते कल्याणपर्यंत रेल्वेच्या कामाची पाहणी दौरा होता. या पाहणी दौऱ्यादरम्यान इगतपुरी, TG 1, 2, 3 येथील घाट सेक्शन मधील कामे, तसेच कसारा येथील गँगहट, 12 बंगला जवळील कामे, गेट क्रमांक 76 अशा विविध कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री धर्मवीर मीना, विभागीय व्यवस्थापक श्री हिरेश मीना, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील मीला, AGM, RPF आयुक्त श्री ऋषी शुक्ला तसेच इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने कल्याण कसारा मार्गावरील भेडसावणाऱ्या समस्येचे निवेदन देण्यात आले. कसारा लोकलची संख्या वाढवावी, कल्याण यार्ड रिमोडलिंग, भुसावळ पॅसेंजर सुरू करावी, कल्याण कसारा मार्गावरील 3री आणि 4थी मार्गिकेचे काम जलद गतीने करावे, कल्याण कसारा मार्गावरील सिग्नल यंत्रणा आणि जुने झालेले ट्रॅक तसेच ओव्हरहेड वायर यांचे नेहमी होणारे बिघाड कायमस्वरूपी नव्याने करण्यात यावे. रेल्वेच्या जुन्या आणि नवीन प्रकल्प उभारण्यात आले आहेत त्या सर्व कामांचे ऑडिट करावे. महिला सक्षमीकरण करण्यासाठी बचत गटांना प्रत्येक स्थानकावर देण्यात आलेल्या 1 स्टेशन 1 प्रॉडक्ट स्टॉलमध्ये स्नॅक्स आणि थंड पेय आणि पाणी विक्रीस मान्यता देण्यात यावी. अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी कसारा ते जव्हारपर्यंत नवीन रेल्वे सेवा सुरू करावी एक विशेष मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. संघटनेच्या वतीने निवेदन देताना अध्यक्ष श्री राजेश घनघाव, विशाल जाधव, खजिनदार श्री राहुल दोंदे, सहसचिव सौ आरती भोईर, महिला संघटक कसारा स्थानक प्रतिनिधी श्री अरुण जगताप, युवराज पंडित, आकाश डोळस, माधुर्य हिरे, जयश्री कोरडे आणि ठाणे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री नंदकुमार देशमुख K2 चे अध्यक्ष श्री शैलेश राऊत व इतर सभासद उपस्थित होते. इंडिया न्यूज 28 साठी अमित खर्डीकर, कल्याण मुख्य प्रतिनिधींची